नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला आजच्या सगळ्यात मोठ्या बातम्या ज्यावर दिवसभर आपली नजर असणार आहे त्या सर्वात दोन महत्त्वाच्या बातम्या म्हणजे राज्यातल्या बहुचर्चित सिंचन घोटाळ्याला अजित पवार हे जबाबदार असल्याचा दावा एसीबीनं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये केलेला आहे आणि त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगानं सादर केलेल्या अहवालावरचा एटीआर राज्य सरकार आज संध्याकाळी मांडणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजता सादर करण्यात येणाऱ्या एटीआर कडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यानंतर इतरही काही घडामोडी पाहणार आहोत थोडक्यात. तासाभरापूर्वीच आपण बघतोय मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक काल रात्री उशिरा पार पडलेली आहे. आज विधिमंडळामध्ये सादर करण्यात येणाऱ्या एटीआरवर सविस्तर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर सकाळी 9 वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये 16% आरक्षणाच्या मागणीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते. देखील बैठक झालेली आहे आणि या बैठकीत देखील अनेक विषयांवर चर्चा झाली आणि परत उद्या सकाळी 9 वाजता आणखी एक बैठक होईल आणि त्यानंतर मग उद्याचा सगळा निर्णय घेण्यात येईल. अच्छा, पण 16% किंवा इतर जी भूमिका आहे त्याबाबत काय निर्णय अपेक्षित आहे? तो निर्णय सकाळी होईल उद्याच्या बैठकीमध्ये. पण एटीआर आणला जाईल अहवालाच्या ऐवजी, हे नेमकं तेच उद्याच्या 9 वाजताच्या बैठकीमध्ये सगळा निर्णय घेऊ. 29 तारखेला विधिमंडळात मराठा आरक्षणाचं विधेयक मांडण्याचं सरकारनं जाहीर केल्यानंतर विरोधकांनी मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडण्याच्या मागणीवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र सडेतोड उत्तर देण्यासाठी ओळखले जाणारे मुख्यमंत्री सभागृहात विरोधकांना पुरून उरले. मागासवर्ग आयोगाच्या अहवालाऐवजी सभागृहामध्ये एटीआर म्हणजेच ऍक्शन टेकन रिपोर्ट सादर करणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. या सभागृहात विधेयक आणायच्या आधी या ठिकाणी एटीआर मांडण्यात येईल, जो या कायद्यानुसार सांगण्यात आलेला आहे. या कायद्यानुसारचा एटीआर अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये मांडण्यात येईल. मराठा आरक्षणाच्या अहवालावर अडलेल्या विरोधकांमध्ये आता फूट पडल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी एटीआर वरील चर्चेसाठी तयार झाल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मतभिन्नता निर्माण झाल्याचं कळतंय. काँग्रेस अहवालावर चर्चा करण्यासाठी आग्रही असताना मुख्यमंत्र्यांनी केवळ एटीआरवरच चर्चा करणार असल्याचं ठणकावलंय. मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र मुख्यमंत्र्यांनी देखील सडेतोड उत्तर देत हम भी किसी से कम नहीं हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय. मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केलाय. विरोधक समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. विरोधक केवळ मतांचं राजकारण करत असल्याचा आरोप सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलाय. 52% आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. एबीसीचं 2% आरक्षण कायम असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. अध्यक्ष महोदय, ओबीसी समाजामध्ये जे 52% आरक्षण दिलंय त्याला कुठलीही बाधा न आणता मराठा समाजाला स्वतंत्रपणे या ठिकाणी अध्यक्ष महोदय आरक्षण देण्यात येणार आहे. धनगर आरक्षणावरही मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे. धनगर समाजाचा प्रश्नही आम्ही सोडवू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत व्यक्त केला. मराठा आरक्षणाचं राजकारण करू नका अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केली आहे. राजकारण केलं तर त्याला राजकीय उत्तर दिलं जाईल असा इशारा सुद्धा त्यांनी विरोधकांना दिलाय. यांच्या मनामध्ये काळवेर आहे, यांच्या मनामध्ये खोट आहे, यांच्या मनामध्ये. अध्यक्ष महोदय, यांना समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आहे. दोन समाज एकमेकांसमोर यावे आणि भांडावे
ही यांची मंशा दिसते अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अशा प्रकारचा आग्रह हा या ठिकाणी केला जातोय. अध्यक्ष महोदय, यांना आता केव्हा राजकारण करायचं आहे हे राजकारण मान्य नाही. अध्यक्ष महोदय, समाज विघातक अशा प्रकारच्या कृती करू नका. हात जोडून विनंती आहे, याच्यावर राजकारण करू नका. एकत्रितपणे निर्णय करू, एकत्रितपणे समाजाचे प्रश्न सोडवू. पण तुम्ही जर निव्वळ राजकारण कराल तर राजकारणाला राजकीय उत्तर द्यायला देखील आम्हाला येतं. आम्ही राजकीय उत्तरच त्याला देऊ. शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी चंद्रकांत पाटलांनी मंगळवारी रात्री मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आरक्षण अहवाल मांडण्याआधी उद्धव ठाकरेंची चर्चा करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे ATR वरील चर्चेसाठी शिवसेना आणि भाजपनं सर्व आमदारांना व्हीप जारी केलंय. आमदारांच्या उपस्थितीसाठी व्हीप जारी करण्यात आलाय. सरकार अहवाल मांडत नाही, काही लपवालपवी करते का, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केलेला आहे. संदिग्ध परिस्थिती दूर करायची असेल तर अहवाल पटलावर ठेवला पाहिजे. आता कोणता अभ्यास चाललाय असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित केलाय. सभागृहात बोलू न दिल्यानं भुजबळांनी सभात्याग केलाय. भुजबळांना सभागृहात बोलू न दिल्यानं त्यांनी सभेचा त्याग केला असल्याचं काल सांगितलं. हिंदू, धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलण्याची क्षमता सरकारमध्ये नाही. सरकारची नीती ही पळ काढण्याची असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केलाय. सरकार सभागृह बरखास्त करून पळून जाण्याच्या भूमिकेत असल्याचं त्यांनी म्हटलंय. आरक्षणाच्या फायद्याचं राजकारण सरकार करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला. या सरकारच्या मनात आरक्षणाच्या मुद्द्यावरून पाप असल्याचा आरोप सुद्धा मुंडे यांनी केलेला आहे. सरकार कायदा लपवत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. मागासवर्गीयांसंबंधीच्या कायद्यात पारदर्शकता हवी, मात्र ती दिसून येत नसल्याचंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मराठा आरक्षणाप्रमाणेच धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही विरोधकांनी सभागृहात उपस्थित केला. धनगर आरक्षणासंदर्भात टीचा अहवाल देऊन 1.5 महिना लोटला तरी सरकार केंद्राला अहवाल का सादर करत नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. सिंचन घोटाळ्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असल्याचा ठपका अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक संजय बर्वे यांनी ठेवलाय. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी हा ठपका ठेवलाय. तांत्रिक मंजुरी न घेता प्रकल्पांच्या निविदा काढणं, अपात्रांना टेंडर देणं, प्रकल्पांचं निकृष्ट काम करणं याशिवाय अजित पवारांना अडचणीत आणणारे अनेक गंभीर आरोप एसीबीच्या प्रतिज्ञापत्रातून करण्यात आले. सामनातून पुन्हा एकदा भाजपवर टीका करण्यात आली आहे. हिंदुत्व आणि राम मंदिर ही यांना नको झालंय म्हणत गोंधळाकडून गोंधळाकडे असा टोला त्यांनी लगावलाय. तर सत्तेवर येताच भरमसाठ आश्वासन देणाऱ्या भाजपला नंतर विसर पडतो असा टोलाही सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आलाय. अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या नावानं चक्क मुक्ताईनगरमधून नॉन क्रिमिलियरसाठी अर्ज केल्याचा धक्कादायक प्रकार मुक्ताईनगरमध्ये उघडकीला आलेला आहे. इथल्या सेतू सुविधा केंद्र चालकाची बेफिक्री आणि तहसीलदार श्याम वाडकर यांनी देखील योग्य छाननी न करता मंजुरीसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवला. पण प्रांताधिकाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानं पुढील नाचक्की टळली आहे. या प्रकरणी प्रांताधिकाऱ्यांनी सेतू सुविधा केंद्र चालकाला नोटीस बजावली आहे. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे हत्येचा तपास पोलीस अधिकारी अजय कदम यांच्याकडून काढून घेण्याची मागणी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केली. या खटल्यातील 2 आरोपींच्या जामिनावरील सुनावणी अलिबाग सत्र न्यायालयापुढे ढकलण्यात आलेली आहे. शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर तालुका माळशिरस या कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मोहिते पाटील परिवारात सहकार महर्षी यांचे नातू रणजित सिंह आणि धवल सिंह यांनी समोरासमोर पॅनल उभं करून निवडणूक लढलेली आहे. राज्यातील सर्व एपीएमसी अर्थातच कृषी उत्पन्न बाजार समित्या बेमुदत संपावर गेल्या. सरकारच्या बाजार कायदा विरोधात बाजार समित्यांनी संपाचं हत्यार उपसलंय. जर हा संप असाच कायम राहिला तर भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य सरकारनं काढलेल्या पणन कायद्यामध्ये बदल करणारा अध्यादेश काढल्याविरोधात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामगारांनी बंद पुकारलाय. दरम्यान ऐनवेळी पुकारण्यात आलेल्या या बंदमुळे लिलाव प्रक्रिया थांबवण्यात आली आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.
राज्य सरकारनं पणन कायद्यामध्ये बदल करणारा अध्यादेश काढला, मात्र हा अध्यादेश सर्व घटकांवर अन्याय करणारा आहे असा आरोप केला जातोय। हा अध्यादेश रद्द करण्यात यावा या मागणीसाठी व्यापारी, माथाडी कामगार आणि कमिशन एजंट यांनी बंदची हाक दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव दररोज कोसळत असून आता दर कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी 150 ते 200 रुपये इतका निश्चयांकी भाव मिळतोय। कांद्याची राज्यात सर्वात मोठी पेठ असलेल्या लासलगावला शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात रेल रोको आंदोलन केलं। अहमदनगर जिल्ह्यातल्या गोदावरी नदीच्या उजव्या कालव्यावरच्या लाभधारक शेतकऱ्यांना हक्काचं पाणी न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय। बुलढाणा जिल्ह्यात 1 डिसेंबरपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना 9 दिवस दुष्काळ जागर यात्रा काढणार आहेत। तर यात्रेच्या 9व्या दिवशी स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते या दुष्काळ जागर यात्रेचा समारोप होणार आहे। बुलढाण्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना एसटी पास मोफत दिले जात आहेत। मात्र पास काढण्यावरून काल विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला। एका विद्यार्थ्याने दुसऱ्यावर चाकू हल्ला केला। आरोपी महेश जाधवला पोलिसांनी अटक केली आहे। छत्तीसगडमध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत माओवाद्यांचा एक व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। मृत माओवादी आणि दक्षिण बस्तरच्या विभागीय समितीचा सदस्य ताटी भीमा याचा हा व्हिडिओ आहे। संपूर्ण जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या भगवीकरणाचा घाट सुरू असल्याचा आरोप शिर्डीकरांनी केलाय। शिर्डीच्या ग्रामस्थांनी हे सर्व थांबवण्यासाठी संस्थानला निवेदन दिलंय। बोला जा रहा है कि द्वारका माई का नाम बदला है, वो गलत है। आप अभी भी जाके, मैं यहाँ पे ही हूँ, और आप अभी भी जाके द्वारका माई के अंदर वहाँ का जो हमारा ऑफिशियल बोर्ड है उस बोर्ड का आप नाम देख सकते हैं। उसके ऊपर द्वारका माई और ब्रैकेट में मस्जिद लिखा हुआ है। 1-2 साइन बोर्ड जो लगाए गए थे उसकी वजह से ये शायद अफवाह फैली है। गृहात फळांची आणि फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती। काँग्रेसमधील एका नगरसेविकेनं आपल्या कुटुंबातील व्यक्तींना जीवे मारण्याचा कट रचल्याची तक्रार सोलापुरातील एका नगरसेविकेने पक्षश्रेष्ठींकडे केली आहे। फिरदौस पटेल असं तक्रारदार नगरसेविकेचं नाव आहे। नासानं मंगळावर उतरवलेल्या यानाचं प्रक्षेपण थेट धुळ्यातल्या विद्यार्थ्यांनाही पाहायला मिळालंय। धुळ्यातील आदिवासी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षकांनी पुढाकार घेऊन डिजिटल स्कूलच्या माध्यमातून मुलांना ते प्रक्षेपण दाखवलंय। परभणीत एका महिलेची हरवलेली पर्स सत्यभामा मोरे या महिलेनं परत केल्यानं तिचा सत्कार करण्यात आला। या पर्समध्ये अनेक सोन्याचे दागिने होते, त्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं जात आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासेमध्ये एसटी बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला। या अपघातामध्ये 25 प्रवासी जखमी झाले, तर 3घांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। राळेगण खेरपाळ इथून अपहरण झालेल्या 12 वर्षीय मुलीचा मृतदेह सोमवारी विहिरीत आढळून आला होता आणि त्यामुळे जवळच्या परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे। जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत बेमुदत रास्ता रोको करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। जम्मूमधील सीमा भागात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तरुण जवान जो आहे प्रकाश जाधव यांना वीरमरण आलंय। शहीद जवान प्रकाश जाधव हे निपाणी तालुक्यातल्या बुधिहाळ गावचे रहिवासी होते। जाधव यांच्या जाण्यानं बुधिहाळ गावावर शोककळा पसरली। अमरावतीमधल्या यशोदानगर ते कल्याणनगर रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून अमरावतीचे भाजप पदाधिकारी आणि आमदार रवी राणा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून श्रेय लाटण्यावरून वाद सुरू आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ उपबाजार समितीच्या समोरून औंढा हिंगोली रस्त्यावरून काल दुपारी 1च्या सुमारास धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे। ही बाब कार चालकाच्या लक्षात येताच त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली। वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड नगरपालिकेच्या 9 डिसेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीत 10 प्रभागांतील 20 वॉर्डांकरिता 207 अर्ज दाखल झाले, तर 29 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे। दरम्यान 10 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बरडा पिंपरी इथल्या 2 शिक्षकांची बदली झाल्यानं गावातल्या पालकांनी थेट हिंगोली गाठली आणि जिल्हा परिषदेच्या प्रांगणातच विद्यार्थ्यांची शाळा भरवली।
औरंगाबाद जवळील हर्सुल गावामध्ये जत्रा भरवण्यात आली होती। हर्सुलची हरसिद्धी माता या देवीच्या उत्सवानिमित्त ही 3 दिवसांची यात्रा भरवली जाते। या यात्रेमध्ये घोड्यांची स्पर्धा ठेवली जाते आणि ती स्पर्धा बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते।